जूनची 7 जूनची लागवड आहे. आपण मला एका पाशीमध्ये एक कबीराचं भजन म्हणायचं आहे. हिंदू और मुसलमान याच्या जीवनाच्या आधारित म्हणायचं आहे. चिंता से घटे चतुराई, दुख से घटे शरीर, पाप से हटे लक्ष्मी, कहे गए दास कबीर. अजून कबीर काय सांगता, चिंता बिना नहीं चतुराई, दुख बिना नहीं शरीर, पाप बिना नहीं लक्ष्मी, कहे गए दास कबीर. हिंदू घर ब्रह्मनावे, मुसलमान घर काजी, राम रहीम एक ही जाने न जाने सो पाजी. याचा अर्थ हिंदूंना बी समजून घ्यायचा आणि मुसलमानांना बी समजून घ्यायचा. कबीर सांगतात, हिंदू मुस्लिम नाम दूजा है, दोनों का मतलब एक है. हिंदू जावे मंदिर में, मुसलमान जावे मस्जिद में. अरे मस्जिद मंदिर नाम दूजा है, दोनों का पत्थर एक है. हिंदू पहनता है धोती, मुसलमान पहनता है लुंगी. अरे लुंगी धोती नाम दूजा है, दोनों का धागा एक है. हिंदू रखता है सेंडी, मुसलमान रखता है दाढ़ी. अरे दाढ़ी सेंडी नाम दूजा है, दोनों का बाल तो एक है. कहे तो कबीर सुनो भाई साधु, ये लोगों का बाना, सीधी बात कहने को जाओ तो सबने बुरा माना. कहे तो कबीर मैं चिंता कर फिरूं, कोई सुनता नहीं तो मैं क्या करूं. आज मी बाजारात गेलो, बाजारामध्ये ढोरांची खरेदी विक्री होत नाही. याचं कारण काय? याचं कारण एकच आहे, नियमानं चाला, नियमाचं उल्लंघन करू नका. अयोध्ये जे काही तुम्ही ढोरं वाहत असतील तुमच्या ट्रकमध्ये, टेम्पोमध्ये, तर परमिट घ्या. परमिटच्या वर वाहू नका. आणि जर ज्या माणसाकडे परमिट असेल त्या माणसांचे ढोरं, व्यापारी हिंदू असो मुसलमान असो, याचे ढोरं गोरक्षकांनी पकडू नये. कारण की त्यांच्याजवळ जर परमिट असेल, त्यांच्याजवळ खरेदी विक्रीची जर पावती असेल, तर त्यांनाही त्रास देऊ नये, पोलिसांनाही त्रास देऊ नये. कारण की शेतकरी ढोरं का पाळतो? ढोरं विकले जातील म्हणूनच पाळतो ना. पण आता ढोरांचा बाजारच बंद होऊन गेला. अहो, त्रेतायुगापासून द्वापार युगापासून चालत आलेली खरेदी विक्री तुम्ही आपण कोण बंद करणार आहे? जीवाला जीव खातो, जीवावर जीव पोचला जातो, हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून तुम्हाला या व्हिडिओतून एकच सांगणं आहे की हिंदू मुस्लिम नाम दूजा है, दोनों का मतलब एक है. सगळेचे सगळे प्रेमाने राहा, मोहब्बत से रहो, मोहब्बत से जिओ, एकामेकावर प्रेम करा. साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. आणि हे सृष्टीचा जो नियम आहे हा तुम्ही आपण काही बदलवू शकत नाही. मला एकच सांगणं आहे, जे काही गाडीमध्ये खरोखर गाय आहे बुवा, त्या गायचं तुम्ही रक्षण करा. मी गायचं रक्षण करणारा हिंदू धर्माचा माणूस आहे. परंतु जे काही चांगले ढोरं आहे, खरेदी विक्रीचे ढोरं आहे, शेतकरी लहान बैल घेतो, मोठे बैल विकतो, हे बैलसुद्धा तुम्ही धरून आणि गोशाळेत टाकतात. तर असं करू नका. हा व्यवहार चालू ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.